नमस्कार सर्वांना, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या नवीन व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग आहे विसर्जनाचा. जेव्हा आम्ही निघालो घरून आणि एस टीने वाकडेवाडीला आलो, त्यानंतर पुढे मनपाची बस पकडली आणि मनपावरून आम्हाला जायचं होतं ते चालत, कारण की पुढे बस बंद असतात. मग आम्ही निघालो चालत चालत आणि लवकरच पोहोचलेलो, त्यामुळं खूप जास्त गर्दी नव्हती. सकाळी सकाळी असं 8-9च्या दरम्यान होती. मग शनिवार वाड्याच्या जवळ येऊन पोहोचलो. त्यानंतर पुढे चालायला लागलो आणि आमच्या असं डोक्यात होतं की 9:30 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. मग त्याआधी आपण ज्या गणपतींचं दर्शन घेता येईल त्या गणपतींचं दर्शन घेऊया, असं म्हणून आम्ही कसबा गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो. तिथे जातोच तर तिथे जातानाही काही काही गणपती दिसले, त्यांचंही तसंच रस्त्यावर दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. आणि फायनली जिथे कसबा गणपती बसवतात तिथे आलो आणि पाहतोय तर काही तिथे गणपतीच नव्हता. म्हणजे रथाचं जी तयारी असते ती करण्यासाठी गणपतीला हलवतात आधी. त्यामुळे मग आम्ही त्यानंतर आलो कसबा मंदिरामध्ये. ह्या मंदिरात मी पहिल्यांदाच आली आहे गेस. नंतर गणपतीचं दर्शन घ्यायचं राहिलं, पण मग मंदिरात येणं झालं. त्यामुळे पण मंदिर पण एकदम सुंदर आहे आणि त्याच्यावरती जे डेकोरेशन्स केलेले आहेत ते पाहून तर अजूनच छान वाटतं. आणि एकदम असं लाकडी आणि अशी सगळी कलाकुसरी आणि लाईटिंग तर आहेच. हे सगळं पाहून आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. मग आता या व्लॉगमध्ये पुढे बघा काय काय होतं आमच्याबरोबर. तर मग त्यानंतर आम्ही कसबाच्या मंदिरातून बाहेर आलो आणि पुढे दगडूशेठकडे जाताना नाना हौद मित्रमंडळाचा गणपती दिसला. मग तिथे आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. तिथेही डेकोरेशन छान केलेलं. आणि पुण्याच्या गणपतींची हीच विशेषता आहे की डेकोरेशन्स खूप भारी असतात. म्हणजे जिथे गणपती बसवतात तेही आणि देखावे खूप सुंदर असतात. आणि ही सकाळ होती त्यामुळे अजून गर्दी जमत होती हळूहळू. तरी पण पथकं वगैरे तयार होत होती, बरीच लोकं रस्त्यावर आली होती तरीही. त्यानंतर आम्हाला पुढे येऊन दिसला तो भाऊसाहेब रंगारी गणपती, तो जो तुम्ही आत्ता पाहिला असेल तोच. त्यानंतर थोडं पुढे आलो दगडूशेठच्या मंदिराजवळ. तिथे आम्हाला दिसला दगडूशेठचा जो श्री गणनायक रथ यावर्षीसाठी सजवला होता तो दिसला. त्यानंतर दगडूशेठच्या मंदिराजवळ जाऊन तिथंच दगडूशेठ गणपतीचं पण बाहेरून दर्शन झालं आमचं. आणि इथे पण मस्तपैकी शंखनाद होत होता, ते ऐकून भारी वाटत होतं. लोक गर्दी करत होते, नाचत होते. त्यानंतर आम्हाला जाम भूक लागलेली म्हणून आम्ही येऊन पहिल्यांदा नाश्ता केला. त्यानंतर पुढे आलो, दर्शन वगैरे झालं. त्यानंतर चहा प्यायला घेतला. या ब्लॉगमध्ये माझा आवाज जरा वेगळा येईल कारण की जरा सर्दी झाली आहे, सो ठीक आहे. पण हे दृश्य पाहून जरा कसं तरीच वाटलं. त्यानंतर पुढे आलो तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ. तिथेही गणपती नव्हता. मग मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर पुढे गुरुजी तालीम गणपतीचं दर्शन झालं. आणि या गणपतीची सोंडेवाली नक्षी खूपच छान वाटत होती. त्यानंतर पुण्यात तर खूप ठिकाणी म्हणजे मानाचे गणपती तर आहेच, पण गल्लोगल्ली पण इतके गणपती दिसतील तुम्हाला, तुम्ही फक्त रस्त्याने फिरत राहिला तरी पण. त्यानंतर पुढे आलो आणि या दिवशी चालणं तर बरंच झालं आमचं, तरी आम्ही पूर्ण दिवस नव्हतो, सकाळपासून दुपारपर्यंतच असू. आणि रस्त्यावर वेगवेगळ्या इतक्या छान रांगोळ्या काढल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. जिथून मिरवणूक जाणार होती तिथून खूपच छान आणि सुंदर होत्या रांगोळ्या सगळ्याच. त्यानंतर हे कसबा गणपतीचं सगळी तयारी चालू होती. पथकं म्हणा, देखावा म्हणा, डेकोरेशन्स म्हणा, खूप सगळं असं असतं मिरवणुकीमध्ये. आणि मग किंवा हे जे संदेश देतात पर्यावरणपूरक जे काही सगळी घोषणा वगैरे लिहिलेल्या, ही अशी एक बस पण होती त्यांची. त्यानंतर ही अशी पथकं इथे तयार होत होती. या पथकांचं पण विशेष आहे, म्हणजे एवढ्या वेळ कंटिन्यू वाजवणं जे काही अजिबात सोपं नाही. त्यानंतर रमणबागचं पथक पाहिलं. सगळेच पथकांमध्ये जे ढोल वाजवत होते ना ते ऐकून तर इतकं भारी वाटतं. आणि लहान मुलं त्याच्यावर अशी थिरकतात मस्तपैकी खांद्यांवर बसून, ते तर अजूनच भारी वाटतं बघताना. ते जे काही एन्जॉय करतात ते बघूया. त्यानंतर आम्ही पुढे आलो. म्हटलं आता गणपतीचं दर्शन होईल, सगळ्या गणपतींचं दर्शन आपण आता मिरवणुकीतच घेऊ. पण आम्हाला काही कसब्याचा गणपती दिसतच नव्हता. आम्ही मग मस्तपैकी जे काही वादन चालू होतं त्याचा आनंद घेत होतो.
ते वादळ चालू असताना आपोआप आपले पाय एनर्जी होती आणि मस्तपैकी वाजवत होते सगळीच पथकं. हे सगळ्यात प्रत्येक पथकाची वेगळी काहीतरी वैशिष्ट्य होती. म्हणजे काहींचं डेकोरेशन खूपच भारी होतं, काहींचे देखावे किंवा खूप काही वेगवेगळे असं प्रत्येक पथकाने काही वेगवेगळं केलेलं होतं. नंतर हे सगळं पाहून आम्ही हळूहळू पुढे जायला लागलो. जसं ढोल पथकं असतात तसंच प्रकारे बँजो वगैरे पण असतं. हे पण अनुभवायला मिळालं इकडे. आणि हा बघा किती सुंदर वाटतं हा हत्ती आणि त्याच्यावर शिवाजी महाराज. अशी वेगवेगळंच म्हणजे पाहायला मिळत होतं, जे की पाहून खूपच छान वाटत होतं. हे आपण गणपती दर्शनाला जाऊ तेव्हाही पाहायला नाही मिळायचं. आणि त्याच्या पुढे आल्यावर आम्हाला दर्शन झालं मानाचा दुसरा गणपती, जो आहे तांबडी जोगेश्वरी गणपती. आणि हे जे मागे जे दिसतंय ना देखावा, ही आहे तांबडी जोगेश्वरी. आणि आम्हाला आधी वाटलेलं ती मूर्ती, पण ती मूर्ती नसून एक मुलगी, हे नंतर कळालं. आणि किती भारी, म्हणजे किती वेळ उभी राहिली असेल ती. त्यानंतर पुढे आल्यावर अजून काही देखावे दिसले, मंडळ पथकं वगैरे दिसली. आणि त्यांचं वादन प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळं होतं. गुलाल होता, काही ठिकाणी वादनच खूप खास होतं. नंतर पुढे आलो आणि मानाचा तिसरा गणपती आम्हाला इथे दिसला, जो आहे गुरुजी तालीम गणपती, ज्याला म्हणतात पुण्याचा राजा. त्याच्या पुढे हे पथक होतं, त्यांचं वादन सुरू होतं. मग आम्ही थोड्या वेळ तिथे वादन पाहिलं, जरा अनुभव घेतला. आणि त्यांच्या गुलालाची उधळण चालू होती. पूर्ण मोबाईलवर गुलालाचं थर साचत होता. तरी तसंच पुढे जाऊन मग आम्ही दर्शन घेतलं, थोडेफार व्हिडिओज काढले. आणि पुण्याचा राजा म्हणजे गुरुजी तालीम गणपती, तो डेकोरेशन तर इतकं छान वाटत होतं ना, एकदम फुलांचं सगळं डेकोरेशन होतं. आणि आजूबाजूला पण जो सगळा माहोल बनून जातो ना वादनाने वगैरे, त्याची एक वेगळीच मजा आहे. तर पाहू शकता तुम्ही मानाचा तिसरा गणपती, गुरुजी तालीम गणपती, म्हणजेच पुण्याचा राजा. त्यानंतर पुढे आलो आणि आपण पाहू शकता मानाचा चौथा गणपती, जो आहे तुळशीबाग गणपती. तुळशीबाग गणपती जिथे बसवला होता तिथलं डेकोरेशन खूपच छान होतं, तेही आम्ही नंतर जाऊन पाहिलं. त्यानंतर हा जो देखावा आहे मराठीचा, तो पण खूपच छान वाटत होता. त्यानंतर जिलब्या मारुती मंदिर, जो गणपती होता तिथे डेकोरेशन केलं होतं 12 ज्योतिर्लिंगाचं, तेही आम्ही जाऊन दर्शन घेतलं. आणि तुळशीबाग गणपतीचं डेकोरेशनही खूपच छान वाटत होतं. वरती राधाकृष्ण आहे, मोर आहे, फुलांनी सगळं सजवलेलं आहे. आतमध्ये जाऊन तिथेच शेजारी जिलब्या मारुती मंदिराचा देखावा होता, तेही पाहून 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा होता, तेही पाहून पुढे आलो. परत मग तुळशीबाग गणपतीचा प्रसाद आम्हाला मिळाला, छान वाटलं. प्रसाद 2 गणपतींचा प्रसाद मिळाला आहे गेस आम्हाला. हो. त्यानंतर केसरीवाडा गणपतीचाही आम्ही मोठा एक लाडू बनवलेला त्यांनी, त्याचाही प्रसाद घेतला. त्यानंतर गल्लोगल्लीमध्ये जिथे आम्हाला गणपती दिसेल तिथे आम्ही जाऊन दर्शन घेत होतो. आणि हा गणपती बघा ना, इथे त्याच्या शेजारी किती जास्त प्रमाणात अळवड्या बनवून ठेवल्या. आणि ही जी मध्ये मध्ये अशी छोटी मुलं खांद्यावर बसून जी काही आनंद घेत होती, त्यांची एक वेगळीच मज्जा वाटत होती. आणि हे आहे ते तुळशीबागेचं डेकोरेशन, तुळशीबाग गणपतीचं, जे मी तुम्हाला म्हटले होते. हे डेकोरेशन खूपच छान वाटत होतं. म्हणजे जी काही कलाकुसर आहे सगळीकडं, मोर आणि मोरपंख. त्यानंतर हे वादन आहे, तुम्ही ऐकू शकता. वादन पण खूप म्हणजे मजाच येते यार, वादनाची मजाच वेगळी. डीजेमध्ये ती मजा कधीच येऊ शकत नाही. आणि ही अशी लहान मुलं एकदम छान तयार होऊन आली होती. किती उत्साहाने जल्लोष असताना सगळ्यांमध्ये. प्रत्येकाने मी गर्दी करतात ना बघायला. सकाळी तरी म्हणजे ही गर्दी पण खूप होती, पण संध्याकाळी तर यापेक्षा जास्त गर्दी होते. त्यानंतर ना आम्ही 4 गणपतींचं दर्शन घेतलं. आणि पहिल्या गणपतीचं दर्शनच होत नव्हतं, ते फायनलीच झालं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी लिंबू सरबत पिलं, जरा शांत बसलो. खूप वेळ वाट पाहिली होती, कारण की कसबा गणपतीचं दर्शन घ्यायला. आणि मग हे दर्शन झाल्यावर सगळ्या गणपतींचं आमचे हे आनंदी चेहरे. त्यानंतर म्हटलं जरा खाऊया, आणि आता घरी निघायची वेळ झालेली आहे. मस्तपैकी दाबेलीवर ताम आला आणि निघालो घरी.
तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. जेवढं काही कॅप्चर करता आलं, जेवढं काही सांगता आलं मला तेवढं मी सांगितलं. याच्यात मानाचे 5 गणपती आणि दगडूशेठ एवढं तर कवर झालेत आणि आजूबाजूचे थोडेफार गणपती कवर केलेले आहेत. धन्यवाद.